पर्वतांच्या कडेकपारींच्या रंगातून निर्माण केलेली शिल्पकला हे जगातले एक आश्चर्यच आहे. निसर्गाच्या देणगीवर मानवानं खोदलेली महाराष्ट्रातील वेरूळची लेणी हे मानवी कला कौशल्याचं एक उत्तम उदाहरण आहे. दख्खनच्या पठारावरील पश्चिमेकडील अनेक बौद्ध गुंफांपैकी या सर्वात प्राचीन गुंफा वेरूळ, ज्याचा इंग्रजी अपभ्रंश एलोरा, महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर वसलेला आहे. चरणाद्री पर्वतराजेतील उभे कडे खोदून या गुंफा निर्माण केल्या गेल्या. ही सारी पर्वतराजी ज्वालामुखीच्या माध्यमातून तयार झालेली आहे. 32व्या गुंफेच्या बाजूलाच ज्वालामुखीतून वाहणाऱ्या लाव्हा रसाची धारा पाहावयास मिळते. वेरूळच्या स्थापत्यशास्त्र आणि कला कौशल्यासाठी हे आदर्श प्रस्तर होते. कारागिरांनी आपल्या कल्पनांना मूर्त स्वरूप देऊन ही लेणी अजरामर केली. हा सारा प्रदेश अत्यंत प्राचीन आहे आणि तज्ञांच्या मते 20,000 वर्षांपूर्वी इथं मानवी वस्ती होती याचे पुरावेही आहेत. इसवी सनाच्या सुरुवातीच्या शतकांमध्ये या प्रदेशावर सातवाहन राजांचं राज्य होतं. या काळात वेरूळ हे एक महत्त्वाचं केंद्र होतं. वेरूळ सारख्या धार्मिक स्थळांना धनिक व्यापारी मदत करीतच असत. याशिवाय त्यांना राजाश्रयही लाभला होता. याविषयीचे शिलालेख नष्ट झाले असले तरी सुद्धा 15व्या गुहेच्या मंडपातील एका भिंतीवरील शिलालेखात राष्ट्रकूट राजा दंतीदुर्ग यांच्या राजाश्रयाचा उल्लेख सापडतो. तसंच 16व्या गुहेमधील शिलालेखात राजा कृष्ण याच्यामुळं प्रसिद्ध कैलासनाथ मंदिराची निर्मिती झाली याचाही उल्लेख सापडतो. वेरूळच्या गुहांच्या निर्मितीची क्रमवारी करणं कठीण आहे. अजिंठा लेण्यांप्रमाणेच वेरूळची लेणी ही केवळ बौद्ध शिल्पकलेचा आविष्कार नाही, यात हिंदू आणि जैन मंदिरही आढळतात. इथल्या बौद्ध गुंफा आणि बहुतांशी हिंदू गुंफा राष्ट्रकूटांच्या काळातील आहेत. जैन गुंफांची निर्मिती नंतर म्हणजे चालुक्यांच्या आणि देवगिरीच्या यादवांच्या काळात झाली. या गुंफा म्हणजे विविध धर्मांचा संगमच आहे आणि वैविध्यातील एकात्मतेचं उत्तम असं उदाहरण आहे. भारतीय संस्कृतीनुसार सारी धार्मिक केंद्र सर्वांसाठी खुली असत. वेरूळची लेणी निर्माण झाल्यापासून तिथं भाविक, परदेशी प्रवासी आणि राजघराण्यातील मंडळींचा ओघ कायमच होता. इतिहासात या लेण्यांना भेट देणाऱ्यांनी त्याबद्दलचे अनेक पुरावे मागे ठेवलेले आहेत. इसवी सनाच्या 6व्या शतकात कालीचरी काळात वेरूळच्या लेण्यांच्या शिल्पकलेस सुरुवात झाली. धुमर लेणी म्हणजे 29वी गुंफा प्रथम निर्माण झाली. यानंतरची 10व्या क्रमांकाची विश्वकर्मा गुहा. यानंतर झाल्या 11व्या आणि 12व्या 2 ताल आणि 3 ताल गुंफा. 7व्या आणि 8व्या शतकात चालुक्य काळात या निर्माण झाल्या. शेवटची 15वी गुंफा राष्ट्रकूटांच्या काळात म्हणजे 8व्या, 9व्या आणि 10व्या शतकात निर्माण झाली. यात शिलालेख आढळून येतात. वेरूळमध्ये हिंदू शिल्पकलेचा प्रभाव दिसून येतो. इथं एकूण 17 हिंदू मंदिरं आहेत, 12 बौद्ध आणि 5 जैन मंदिरंही आहेत. प्रस्तरात खोदलेली ही हिंदू, बौद्ध आणि जैन मंदिरं म्हणजे आपल्या प्राचीन संस्कृतीचा कळस आहे. गिरिजा नदी किनारी असलेलं वेरूळ हे अल्पकाळातच हिंदू तीर्थस्थान म्हणून नावारूपास आलं. यानंतरच्या जैन मंदिरांमुळं हे जैनांचंही तीर्थस्थान बनलं. वेरूळच्या चित्रकलेचे रंग काळाच्या ओघात पुसले गेले असले तरी यातल्या 5 गुंफांमध्ये अजूनही भित्तिचित्र आढळून येतात. कला, धर्म आणि व्यापार यांच्यातील नातेसंबंध वेरूळच्या लेण्यात प्रकर्षानं जाणवतात. युरोपातील रोम
आणि आग्नेय आशिया यामधला सामुद्री व्यापार ऐन भरात असताना ही लेणी निर्माण झाली. त्यामुळं त्यांच्या कमानींवर आणि स्तंभांवर या काळाचा ठसा उमटला आहे. अनेक शतकांच्या खोदकामानंतर इथली स्थापत्य कला प्रगत आणि विकसित झाली. अत्यंत प्रगत अशा स्थापत्य कलेचं उदाहरण म्हणजे एकाच प्रस्तरात निर्माण केलेलं वेरूळचं प्रसिद्ध कैलासनाथ मंदिर. बौद्ध गुंफा. वेरूळची पहिली गुंफा म्हणजे बुद्ध विहार किंवा निवासस्थान आहे. एका चौरस दालनाच्या सभोवती भिंतीमध्ये 4 खोल्या तयार केल्या आहेत. या गुंफेमध्ये कुठल्याही प्रकारचं कोरीव काम किंवा शिल्पकला नाही. ही निव्वळ राहण्याची साधीशी जागा आहे. बाजूलाच दुसरी गुंफा म्हणजे प्रार्थना दालन आहे. या दालनाच्या सज्जामध्ये संपत्तीची देवता पंचिका आणि उत्कर्षाची देवता हरिती यांच्या मूर्ती आहेत. दाराशी प्रथेप्रमाणे द्वारपाल उभे आहेत. त्यांच्या बाजूलाच खिडक्या आहेत. हे सारं दालन 12 स्तंभांवर उभं आहे. यापैकी काही स्तंभांवर पानाफुलांची तसंच कलशांची चित्र आहेत. दोन्ही बाजूला सज्जे आहेत. मागच्या भिंतीच्या मध्यभागी आसनस्थ बुद्धाची 3 मीटर उंचीची प्रतिमा आहे. बाजूलाच बुद्धाच्या 2 उभ्या प्रतिमा आहेत. दोन्ही बाजूंच्या भिंतीवरती 5 बुद्ध प्रतिमा असून त्यांच्यासह अप्सराही दिसत आहेत. तिसरी गुंफाही अशीच आहे. मध्यभागी चौरस दालन. कमळावर बसलेली बुद्ध मूर्ती गुहेच्या आंतरभागात. बाजूच्या भिंतीमध्ये 12 खोल्या प्रार्थनेसाठी. दुमजली चौथ्या गुंफेची आता पडझड झाली आहे. इथं 2 बुद्ध मूर्ती आहेत. पहिली बोधिवृक्षाखालील तर दुसरी अपूर्ण राहिलेली मंदिरातील मूर्ती. कलश आणि पानाफुलांची कलाकुसर इथल्या स्तंभावरही दिसते. 5वी गुंफा मात्र निराळी आहे. डोंगराच्या जरा वरच्या भागात खोदलेली ही गुंफा 1 मजली गुंफांमधली सर्वात मोठी गुंफा आहे. यात एक ऐसपैस दालन असून ते 3 भागात विभागलं आहे. बाजूच्या भिंतीमध्ये छोट्या खोल्या आहेत. इथल्या स्तंभावर लतावेली तसंच पदकं आहेत. बसायला बाकही आहेत. कदाचित ही गुंफा जेवणासाठी वापरली जात असावी. मंदिराच्या प्रवेशद्वारावर हिरेमाणकांनी सजवलेला राजमुकुट घातलेल्या बोधिसत्वाची मूर्ती आहे. इथं आसनस्थ बुद्ध मूर्ती आहे. मात्र सामान्यपणे जमिनीवर मांडी घालून बसलेले गौतम बुद्ध इथं मात्र आसनावर बसलेले दिसतात. 6व्या गुंफेमध्ये अत्यंत सुंदर शिल्प आहेत. गुंफेच्या दर्शनी भागावर देवी तारा आपल्या भक्तांचं एक सर्प, तलवार, हत्ती, आग आणि नौका बुडण्यापासून रक्षण करत असल्याचं दृश्य आहे. 7वी गुंफा हे एक अत्यंत साधं दालन आहे. यात 4 साधारण प्रतिमा आहेत. 8वी गुंफा मात्र जरा वेगळीच आहे. मागच्या भिंतीपासून गाभारा जरा दूरवर असलेलं हे वेरूळचं एकमेव मंदिर. गाभाऱ्याच्या बाजूला वर्तुळाकार प्रदक्षिणेकरता जागा आहे. या जागेला लागूनच छोट्या खोल्या आहेत. 9वी गुंफा म्हणजे एक सज्जा असलेली उघडी गच्ची आहे. 10वी गुंफा म्हणजे एक चैत्य किंवा प्रार्थना दालन आहे. याला सृष्टीकर्ता विश्वकर्मा याचं नाव दिलं आहे. चैत्य स्थापत्यशास्त्राचा हा कळस मानला जातो. प्रार्थना दालन भिक्षूंच्या निवासस्थानाच्या खाली बांधलं आहे. दालनाच्या 3ही बाजूंना मोकळी जागा असून ते एका तळघरावर उभारलं आहे. इथल्या स्तूपामध्ये एक भव्य आसनस्थ बौद्ध मूर्ती आहे. मूर्तीच्या बाजूला पंखाधारी सेवक आणि बोधिसत्व आहेत. पायऱ्या चढून गेल्यानंतर वरती एक सज्जा आहे. इथं चैत्याच्या खिडक्यांचं चित्रण आहे. उडणारे यक्ष, किन्नर आणि बोधिसत्व तसंच अनेक दासी यांची चित्र इथं दिसून येतात. या गुहेचा शोभिवंत दर्शनी भाग कला कौशल्यानं इतका नटला आहे की जणू लाकडात कोरीव काम केल्याचा आभास व्हावा. यानंतर 8व्या शतकातील 11वी आणि 12वी गुंफा. 11वी गुंफा 3 मजली आहे आणि तिला एक तळघरही आहे. गुहेच्या वरच्या भागात भिक्षूंना आणि प्रवाशांना राहण्यासाठी जागा आहे
तर खालच्या भागात प्रार्थना दालन आहे. इथल्या दुर्गा तसंच गणेश मूर्ती यांच्या प्रतिमा म्हणजे नंतरच्या हिंदू प्रभावाची खूण आहे. 12वी गुहा म्हणजे शेवटची बौद्ध गुहा. या गुहेत झोपण्यासाठी खोल्या आहेत. महत्वाचं म्हणजे इथं 7 बुद्ध मूर्तींची मालिका आहे. बुद्ध दर 5000 वर्षांनी अवतार घेतात आणि त्यांचे 7 अवतार झाले आहेत या श्रद्धेचं हे प्रतीकच आहे. हिंदू गुंफा 13 ते 29 या साऱ्या गुंफा म्हणजे हिंदू मंदिरं आहेत. इसवी सन 600 ते 875 या काळात निर्माण झालेल्या या गुंफांमध्ये देवदेवता, अप्सरा, लतावेली, प्राणीमात्र यांची चित्र आहेत. अत्यंत अवघड असं हे कलाकुसरीचं काम आहे. याचं नियोजन आणि प्रत्यक्ष निर्मिती यात काही शतकांचा काळ गेला असणार हे निर्विवाद. हिंदू मंदिरातील सर्वात महत्वाची म्हणजे अर्थातच 16वी गुंफा कैलास मंदिर. हे शिवमंदिर असलं तरीही त्यात इतर देवदेवतांच्या मूर्ती आहेतच. एका प्रस्तरात निर्माण केलेलं हे जगातलं अतिभव्य शिल्प आहे. मोठ्या समजल्या जाणाऱ्या ग्रीक पार्थेनॉनपेक्षा आकारानं हे दुप्पट आहे. यात 3 मजले उंच असे सज्जे स्तंभावर पेललेले आहेत. भिंतीवरती प्रचंड शिलाचित्र आहेत, तर कोनाड्या कोनाड्यातून शिल्पकलेचं प्रदर्शन आहे. मोकळ्या जागेत 2 भव्य शिल्प आहेत. 7 मीटर उंचीचा शंकराचा नंदी आणि त्यासमोरील तेवढ्याच उंचीचं शिवमंदिर. नंदीचा चौथरा आणि मंदिर यांच्यामध्ये एक दगडांचा सेतू आहे. मंदिरात स्तंभ आहेत, खिडक्या आहेत, निरनिराळ्या खोल्या आहेत, तसंच प्रार्थनेसाठी दालनं आहेत. मध्यभागी एक शिवलिंग आहे. इथल्या प्रतिमांमध्ये देवदेवता तर आहेतच, परंतु कामक्रीडामग्न युगुलही आहेत. या शिवमंदिरात विष्णूच्या विविध अवतारांच्या मूर्तीही आहेत. या मंदिरातील एका महत्वाच्या शिल्पात लंकाधीश रावण कैलास पर्वतच उचलण्याचा प्रयत्न करत आहे असं दाखवलं आहे. यामुळंच या मंदिराला कैलास मंदिर असं म्हटलं जातं. हे मंदिर 2 लक्ष टन इतका प्रचंड प्रस्तर खोदून जवळजवळ 100 वर्षांच्या अथक मेहनतीतून साकारलं आहे. इतर महत्वाच्या हिंदू गुंफा म्हणजे दशावताराचं चित्रण असलेली 15वी गुंफा, रामेश्वर मंदिर असलेली 21वी गुंफा. रामेश्वर मंदिराच्या दर्शनी भागात सरिता देवतेची मूर्ती आहे. धुमर लेणी असलेल्या 29व्या गुंफेतील शिल्पकला ही मुंबई जवळच्या घारापुरी लेण्यांच्या शिल्पकलेसारखीच आहे. जैन गुंफा वेरूळ येथील 5 जैन गुंफा इसवी सन 800 ते 1000 या काळात निर्माण झाल्या. त्या प्रचंड आणि अत्यंत रेखीव आहेत. वेरूळ शिल्पकलेचं हे अंतिम सत्र. वेरूळच्या जैन गुंफा म्हणजे महाराष्ट्रातील जैन गुंफांचं सर्वात उत्तम उदाहरण आहे. बारीक नक्षीनं नटलेले स्तंभ आणि कलाकाराच्या कौशल्याची जाणीव करून देणाऱ्या त्यावरील प्रतिमा यांनी या गुंफा नटल्या आहेत. 9व्या शतकातील 30वी गुंफा छोटे कैलास म्हणून ओळखली जाते. मोठ्या कैलास मंदिराची एक छोटी प्रतिमा निर्माण करण्याचा हा प्रयत्न मात्र अपुराच राहिला. अनेक स्तंभ असलेल्या मंदिरात 22 तीर्थंकरांच्या मूर्ती आहेत. अर्थातच भगवान महावीरांची मूर्ती मध्यभागी आहे. त्याच काळात निर्माण झालेली 32वी गुंफा इंद्रसभा या नावानं ओळखली जाते. हे इथलं सर्वात सुंदर असं जैन मंदिर असून ते भगवान महावीरांना अर्पण केलं आहे. एका साध्या प्रवेशद्वारातून मोकळ्या जागेत प्रवेश करता येतो आणि मध्यभागी हे मंदिर उभं आहे. भिंतीवरती हत्ती, सिंह तसंच तीर्थंकरांच्या प्रतिमा कोरल्या आहेत. खालची भिंत अपूर्ण असली तरी वरच्या भिंतीवरती अंबिका आणि महावीर यांच्या प्रतिमा कोरल्या आहेत. त्यांच्या आजूबाजूला तीर्थंकरांच्या प्रतिमा आहेत. तक्तपोशीवरही सुंदर कोरीव काम असून मध्यभागी एक प्रचंड कमळ आहे, तर त्याच्या बाजूला विविध प्रतिमा आकाशात संचार करताना दिसून येतात. एकूणच या मंदिरातून जैन तत्वज्ञान आणि जैन शिकवण याची उदाहरणं दिसून येतात. जैन धर्मातील विरक्तीचा अनुभवही इथं येतो. इतर गुंफांप्रमाणे जैन गुंफा भव्य नसल्या तरी त्यामध्ये अत्यंत रेखीव अशी कलाकुसर आहे.
काहींमध्ये सुंदर रंगानं नटलेल्या तक्तपोशी आहेत, रेखीव नक्षीकाम केलेले स्तंभ आहेत, जे आजही दिसून येतात. 3 महान धर्मांचा संगम असलेलं हे तीर्थस्थळ म्हणजे प्राचीन काळातील सृजनशील कलाविष्कारांचा एक अनोखा अनुभवच आहे.